होणारा नैना सिडकोचा प्रोजेक्ट पनवेल ह्या ठिकाणी 55 गावामध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये आमचा प्रचंड शेतकऱ्यांचा विरोध आहे। हा उरण आणि पेनमध्ये होणारा प्रोजेक्ट त्या ठिकाणी पूर्णपणे सरकारने बाद केलेला आहे। तसाच आमच्या पनवेलचा सुद्धा प्रोजेक्ट बाद करावा अशी आमची कळकळीची शेतकऱ्यांची विनंती आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हा प्रोजेक्ट नैनाचा बाद करावा ही कळकळीची विनंती। पनवेल तालुक्यामध्ये होऊ घातलेला नैनाचा प्रकल्प, या प्रकल्पामध्ये 2013 सालापासून हा प्रकल्प होऊ घातलेला आहे, परंतु शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याने किंवा शेतकऱ्यांच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या मान्य न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ह्या प्रकल्पाला तीव्र विरोध होता। परंतु ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीला 23 गावाचा आराखडा बनवण्याचा शासनाने घाट घातलेला होता, परंतु 23 गावाचा कुठलाही विकास न करता पनवेल, उरण, पेन या 3 तालुक्यातली 272 गावं ही बाधित केलेली होती। परंतु त्याच्यातून पेनची 80 गावं व उरणची 32 गावं ही वगळून त्यांना वेगळा नियोजन आराखडा बनवण्याचा शासनाने ठरवलेला आहे आणि पनवेल तालुक्यातली ही 95 गावं मात्र तशीच सिडकोमध्ये नैना क्षेत्रामध्ये ठेवलेली आहेत। तरी आमची पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाला विनंती आहे की जशी ती गावं वगळून त्यांना वेगळा प्राधिकरण दिलेला आहे, तशीच आमची पनवेल तालुक्यातली गावं वगळून नैना क्षेत्रातून वगळून MMRDA किंवा महानगरपालिका किंवा MSRDC याच्यामध्ये जर समावेश केला तर आमच्या पनवेल तालुक्यातील शेतकरी या प्रकल्पाला किंवा विकासाला सहकार्य करतील ही विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज आपण इथे सर्व मंडळी जी नैना प्राधिकरण विरुद्ध आपण लढतोय, तर ती समिती आज आम्ही इथे तुम्हाला हे सांगण्यासाठी जमलेलो आहोत की कालचा GR जो आलाय 4 मार्चचा सरकारचा, की याच्यामधून पेण आणि उरण तालुक्यातील 32 आणि पेण तालुक्यातील 80 अशी 112 गावं शासनाने वगळलेली आहेत। यांची अधिसूचना अगोदरच जाहीर झालेली होती, पण आज GR काल निघाला आहे। तर हे सगळं होत असताना आज 275 गावांपैकी आत्ता फक्त आमची ही 95 गावं उर्वरित आहेत। खालापूरची मागेच MSRDC मध्ये वळवण्यात आलेली आहे, ही पण आता MSRDCत वळवण्यात आली। आमच्या गावांवर अन्याय का? आपण कालच बघितलं की केणी सिटीमध्ये खूप चांगला प्रकारे विकास होतो। महानगरपालिकेतील शेतकऱ्यांच्या शेताला आपल्या कमिटीने वेळोवेळी जे प्रश्न वामन शेठ यांच्या अध्यक्षतेखाली उचलले, आपल्याला वेळोवेळी जयंतभाई यांनी विधानसभेमध्ये, बाळू शेठ यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आहे। तशाच पद्धतीने आज या शेतकऱ्यांचा या कमिटीमुळे हे जे अभिनंदन करतो मी ज्या गावांचा, की ज्या गावांमधून गेले हे सुटले या नैनाच्या जातातून, त्या गाववाल्यांचं खरोखर अभिनंदन करतो। वामन शेठच्या अध्यक्षतेखाली या गावांना खूप मोठा सुटकेचा निश्वास सोडला असेल की आम्ही विकास आमचा आम्ही करू शकतो। तशाच प्रकारे जर इथे नैना क्षेत्र हे एअरपोर्टच्या खूप लगतचं क्षेत्र आहे आणि जर आपण बघितलं की इथं आजपर्यंत जी क्षमता होती त्या क्षमतेने विकास झालेला नाही। आज बघतोय आपण की इथे 2013 पासून आजपर्यंत जवळजवळ 20,000 सदनिका झाले असते आणि त्या 20,000 सदनिकामध्ये जरी रजिस्ट्रेशन फी 2 लाख रुपये पकडली तरी सरकारच्या दरबारी एवढं मोठं रेव्हेन्यू जमा झाले असतं की ती सरकारला खूप मदत झाली असती, पण हे काही सरकारच्या निदर्शनास येत नाही। नैना ही शेतकऱ्यांची आणि सरकारची दोन्ही बाजूनी कमकुवत करण्याचं काम करते। सरकारचा सुद्धा याच्यामध्ये फायदा नाहीये आणि ना याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे। म्हणून जसं वामन शेठ आणि नामदेव शेठ फडके यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला या नैनाच्या जातातून काढून टाकून आमच्याकडे महानगरपालिका, MSRDC, MMRDA, महाराष्ट्रात जे प्रचलित
विकास करण्यासाठी जे प्राधिकरण आहे त्याच्यापैकी कोणताही प्राधिकरण लावा, पण नैना जी कुठेही नाहीये महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये कुठेही नाही, ते आमच्याकडे लावू नये ही सरकारला विनंती करतो. आणि त्या शेतकऱ्यांचं ज्या गावांचं मधून नैना निघाली आहे किंवा आज काढतोय आणि MSRDC मध्ये ती गावं टाकतोय, त्यामुळे सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो की ते आम्ही जसे जातात आहोत तसे ते जातातून त्यांना मुक्त केल्याबद्दल सरकारचंही मी अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार. 10 जानेवारी 2013 रोजी नैना प्राधिकरण हे रुजू झालं असं आपण म्हणतो. खरं तर शेतकऱ्यांनी ते कधीही मान्य केलं नाही. आपण उलट त्या दिवसापासूनच नैना विरोधात लढा लढतोय. हा लढा लढत असताना मग या ठिकाणी संघर्ष मोर्चे असून दे, या ठिकाणी पायी मोर्चे, वाहन मोर्चे, उपोषणं, लाक्षणिक उपोषणं, या सगळ्या गोष्टी आपण करून नैनाला विरोधच दर्शवलेला आहे. आपण बघतोय की काल 4 मार्च 2024 रोजी जो GR आला की पेण तालुक्यातील 80 गावं आणि उरण तालुक्यातील 32 गावं ही नैना परिक्षेत्रातून वगळण्यात आलेली आहेत. ही वगळलेली जी गावं आहेत किंवा हा जो निर्णय आहे तो आपल्या लढ्याचं यश आहे हे या ठिकाणी मला प्रामाणिकपणाने वाटतंय. कारण 2013 पासून आज तागायत आपण लढत आहोत. नैना प्राधिकरणाला इथे स्पष्टपणाने सांगतोय की काम करण्याच्या दृष्टीनं त्यांनी जे प्रयत्न केले त्यांच्यामधून काम होत नाहीये. 11 वर्षानंतर सुद्धा कुठेही रस्ते नाही आहेत, कुठल्याही गावाला पाण्याची योजना, कुठेही हॉस्पिटल्स, कुठेही गार्डन्स या मंडळींनी केलेले नाहीयेत किंवा यांना करण्याची इच्छा नाहीये. यांची इच्छा हीच आहे की शेतकऱ्यांचे 60% प्लॉट लाटावे, त्याच्यातून कमवून मग याच्यातून काय करता येईल हा स्पष्ट एकच अजेंडा या घेऊन नैना प्राधिकरण काम करत होतं. कालचा जो या ठिकाणी GR निघालेला आहे तर तो आपल्या लढ्याचं यश आहे हे प्रामाणिकपणाने मला असं वाटतंय. आपण बघतोय की पनवेल लगत बऱ्याचशा गावांमध्ये महानगरपालिका आहे, जसं आदई असेल, पिचुंबे, सुकापूर, उसरली यांच्या लगत महानगरपालिका आहे. तर ही गावं महानगरपालिकेत जाऊ शकतात का? तर निश्चितपणानं जाऊ शकतात. आपण पाहतोय की गिरवले, कसळखंड, आजिवली यासारखी जी गावं आहेत ती MSRDC मध्ये आहेत. मग त्याला लगत असणारा कोण असेल, बोरले असेल, इकडे शिरडोन असेल, पळसपे असेल, ही MSRDC मध्ये जाऊ शकतात का? तर 100% जाऊ शकतात. तर त्या पद्धतीनं जर नियोजन केलं आणि नैना हद्दपार शासनाने आता जर बघितलं की बाबा महापालिका क्षेत्रामध्ये जो FSI मिळतोय, MMRDA किंवा MSRDC क्षेत्रामध्ये जो FSI मिळतोय तेवढा FSI नैना प्राधिकरणामध्ये मिळतोय का? तर त्याचं उत्तर नाहीये. म्हणजे आमच्या जमिनी या ठिकाणी 60% आम्ही तुम्हाला मोफत देणार, त्याच्यातून आम्हाला मिळणारं या ठिकाणी जे आम्हाला मिळकत म्हणतोय ती 40% स्वतःचीच आहे, ती पण उसने आहेत की काय, यांच्याकडे आपण पैसे उसने घेतोय की काय, अशा स्वरूपाची देत आहेत का? आम्ही आमचेच प्लॉट्स किंवा उद्या होणाऱ्या जमिनी 40% या स्वतःच्या म्हणण्यासाठी पण त्याच्यावरती बेटरमेंट, डेव्हलपमेंट विविध चार्जेस आहेत. तर ही अन्यायकारी योजना आहे. आणि आपण बघतोय की संबंध महाराष्ट्रभर, महापालिका क्षेत्र असो, MMRDA क्षेत्र असो, MSRDC क्षेत्र असो, या ठिकाणी UDCPR म्हणजे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशनल रेग्युलेशन ऍक्ट हा कायदा या ठिकाणी उद्धवजींच्या काळामध्ये डिसेंबर 2020 मध्ये रुजू झालेला आहे. ह्या सगळ्या यंत्रणा पाहत नाहीयेत का हे सगळं? नैना क्षेत्रावरती जर नैना प्राधिकरणामुळे जर शेतकऱ्यांचं हे एवढं मोठं नुकसान होणार असेल तर नैना प्राधिकरण नको हीच मागणी आम्ही 2013 पासून करतोय आणि आजही आमचं तेच म्हणणं आहे की आम्हा सर्व मंडळींना नैना प्राधिकरण नकोय. धन्यवाद. नमस्कार. दिनांक 4 मार्च रोजी म्हणजेच कालच्या दिवशी नैना परिक्षेत्रासाठी एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांनी ऐकली असेल की महाराष्ट्र शासनाने नैना परिक्षेत्रासाठी एक नवीन GR काढलेला आहे, ज्याच्यामध्ये नगरविकासाच्या ह्या GR मध्ये नैना परिक्षेत्रातील साधारणपणे 80 गावं कमी करून त्याला नव्याने MMRDA प्राधिकरणाकडे देण्यात आलेली आहेत. MMRDA प्राधिकरण जे की नव्याने आत्ताच चालू झालेला अटल सेतू, ज्याला आपण मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून देखील ओळखतो, याच्या नावाने एक नवीन परिक्षेत्र करण्यात आलेलं आहे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोटिफाईड इन्फ्लुएन्स्ड एरिया म्हणून. याच्या अंतर्गत खोपटा टाउनशिपमधली 32 गावं, नैनातली 80 गावं आणि रायगड रिजनल प्लॅनमधली 12 गावं अशा 124 गावांचा समावेश आहे. आणि हे क्षेत्र नव्याने MMRDAकडे देण्यात आलेलं आहे. त्याची जी काही विकास आराखडा, विकास योजना हे MMRDAद्वारे करण्यात येणार आहे.
हे होत असताना आत्ता सद्यस्थितीमध्ये नैनामध्ये जी 175 गावं होती ती कमी होऊन फक्त 95 गावं आता नैना क्षेत्रामध्ये उरलेली आहेत. ही संपूर्ण 95 गावं ही पनवेल तालुक्यातील आहेत आणि ह्या पनवेल तालुक्यामध्ये सातत्याने आपण पाहिलं असेल 2013 पासून शेतकरी सातत्याने आंदोलन करत आलेले आहेत, लढा लढतायत. ज्या काही जाचकाठी नैनानी टाकलेल्या आहेत, एकंदरीत आपण ऐकलं असेल की टाउन प्लॅनिंग स्कीम जी नुकताच होते ज्याच्यामध्ये 60% जमीन ही नैना सिडकोला द्यावी लागते आणि फक्त 40%चा भूखंड शेतकऱ्यांना मिळतो. अशा प्रकारच्या जाचकाठी त्याचबरोबरीने हा भूखंड मिळवत असताना आपल्याला शेतकऱ्यांना बेटरमेंट चार्जेस, इन्फ्रा चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस याचा देखील भरणा करावा लागतो. स्कीमचे एकंदरीत सगळा खर्च हा शेतकऱ्यांकडून घेतला जातो. अशा जाचकाठी असलेल्या प्राधिकरणाच्या विरोधात सातत्याने शेतकरी आंदोलन करत आलेले आहेत. इथली नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समिती जी आहे तिने याच्यावरती विशेष काम केलेलं आहे. अनेक इतर संघटनांनी यांच्यासोबत काम करून आपण विरोध प्रदर्शनं केलेली आहेत. आज शासनाचा हा जो काही निर्णय आलेला आहे त्याचं स्वागत आहे की त्यांनी एकंदरीत ह्या परिक्षेत्रातली गावं कमी केलेली आहेत आणि फक्त 95 गावं बाकी आहेत. आमची सातत्याने जी मागणी आहे की ज्याच्यामध्ये ही उरलेली 95 गावं देखील नैना प्राधिकरणामधून काढून टाकण्यात यावीत आणि ह्या ठिकाणी नवीन कोणतं प्राधिकरण जे सुयोग्य असेल. आता पनवेल महानगरपालिका आहे, MSRDC आहे, MMRD असू शकतं. अशापैकी कुठलं तरी एखादं सुयोग्य प्राधिकरण जिथे UDCPR लागू आहे, जो UDCPR महाराष्ट्रात सर्वत्र लागू आहे तो महाराष्ट्रातला UDCPR या नैना क्षेत्रात देखील लागू व्हावा, या गावांमध्ये 95 गावांमध्ये लागू व्हावा. ही प्रमुख मागणी असलेली जी आपलं कार्य आहे त्याची सिद्धी व्हावी ही आपली अपेक्षा आहे. आता असं होत असताना आपण कालच्याच दिवशी आणखीन एक महत्त्वाची बातमी कदाचित आपल्या कानी ऐकली असेल की केनी सिटी म्हणून एक शेतकऱ्यांनी केलेला प्रकल्प पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये होताना आपण पाहिला असेल. त्याचा काल भूमिपूजन सोहळा होता. 12 एकरमध्ये साधारणपणे 20 लाख फुटाचं कन्स्ट्रक्शन एरिया असलेला हा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये 3000हून अधिक घरे आणि जवळजवळ 300 ते 400 कमर्शियल युनिट्स म्हणजे दुकाने, ऑफिसेस याचा समावेश आहे. असा भव्य दिव्य प्रकल्प शेतकऱ्यांनी स्वतः उभारलेला आहे. याचं विशेष कारण काय तर एक सुयोग्य प्राधिकरण जे शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या प्रकल्प उभं करण्यासाठी प्राधान्य देतं. त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा जो UDCPR आहे जो सर्वत्र महाराष्ट्रात लागू आहे ज्याच्यामध्ये सुयोग्य चटई क्षेत्र ज्याला आपण FSI म्हणतो ते देऊ केलेलं आहे. सो तसाच संधी नैना क्षेत्रातील गावांना ही जी 95 गावं पनवेलमधली आहेत त्यांना देखील मिळायलाच हवी. आपण ही एक नवीन दिशा पाहू शकतो केनी सिटीच्या उगमामध्ये की जो तिसऱ्या मुंबईचा आता जो आपण सुरुवात पाहतोय ज्याच्यामध्ये MTHL झालेला आहे. आपण मुंबईच्या मेनलँडपासून पनवेल उरणचा हा भाग अतिशय जवळ आलेला आहे. मल्टी मॉडेल कॉरिडॉरचं काम आता चालू होणार आहे. सो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पेण, पनवेल, उरण, खालापूर, कर्जतमधला काही भाग जो तिसरी मुंबई म्हणून ओळखला जाणार आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचे विकासाचे प्रकल्प करता यावेत. या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी स्वतः केंद्रस्थानी असावा किंबहुना तो स्वतः विकासक बनावा हे जे आम्ही सातत्याने म्हणतोय. त्याच्यासाठी नैना प्राधिकरण पूर्णपणे बाजूला काढणे गरजेचे आहे आणि त्या ठिकाणी नवीन प्राधिकरण देऊन शेतकऱ्यांना सुयोग्य असं वातावरण विकासासाठी निर्माण करून देणं अपेक्षित आहे. सो यामुळे शासनाला ही विनंती असेल की लवकरात लवकर नैना प्राधिकरण रद्द करावे आणि त्या ठिकाणी सुयोग्य प्राधिकरण द्यावे. धन्यवाद.